आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणेश तुमचं पुण्यामध्ये स्वागत करते आणि आता आपण आलेलो आहोत सोनाळकर यांच्या घरी आणि या आहेत सोनाळकर वहिनी, माधुरी वहिनी. तर कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार. आणि मला सांगा की एवढी यादी होती तुमची पदार्थांची की आम्ही अक्षरशः आमची बंबेरी उडाली की वहिनीचे कुठचे पदार्थ सिलेक्ट करायचे. तर इतके असंख्य पदार्थ कुठे शिकलात आणि खासियत सांगा ना पदार्थांची. मला पहिल्यापासून कुकिंगची आवड आहे अतिशय. मी एरवी क्लासेस पण घेते, म्हणजे बेकिंग, कुकिंग, सॅलड डेकोरेशन माझा मेन इंटरेस्ट पण आहे. बंगाली स्वीट्स पण माझी म्हणजे खासियत म्हटलीच तरी चालेल. व्हेज नॉनव्हेज कुठलंही, म्हणजे आता मी शिकत असल्यामुळे नॉनव्हेज रेसिपीज पण छान करू शकते. पारंपरिक सगळ्या आहेत त्या फेमसच आहेत. सीकेपी लोकांच्या नॉनव्हेज रेसिपीज म्हणजे जबरदस्त फेमस आहेत. आणि बाकी घरी कोण कोण आहे? घरी मी, मिस्टर आणि मुलगा आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे. तर सीकेपीचे कानोले शिकवते की नाही एवढे प्रसिद्ध? हो नक्कीच. आणि वेगळं सारण भरून शिकवतेय. सुरुवात त्याच्याने करूया. हो करूया. तुम्ही काय नाव दिलंय? मोतीचूर कानवला आहे. मोतीचूर कानवला. ओके. मोतीचूर कानवल्याचं साहित्य: भिजवलेला रवा आहे, मोतीचूर लाडू, खवा, पिठी साखर, साजूक तूप आहे, दूध, पाणी आहे, वेलची पूड आणि हा साठायला लावण्याचं साहित्य आपण बघितलं. आणि आता आपण वहिनी सुरुवात आधी कशी निघू? खवा भाजून घेऊया. मला ही आयडिया तुमची अशासाठी आवडली की लाडू खूप जण तोडतात आणि अर्धा घेतात आणि मग असं जेव्हा ते उरलेला लाडू असतो त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो आपल्या पुढे. थोडीशी अगदी खव्यापुरती पिठी साखर, अगदी 1-2 चमचे. परत सारण आपल्याला गार पण करून घ्यायचंय. हे परत आळेल का? आळेल ना. आळेल. आता आपण लाडू घेऊन करून मोतीचूरचे. आणि रंग पण छान येतो आणि सारण झटपट पण तयार होतं. आता खवा अगदी एकजीव झाला त्याच्यात की झालं म्हणजे आपलं सारण तयार. आणि ते सारण थोडस गार करूया आणि ते आपण भरायची तयारी करायची ना? हो भरायची. ठीक आहे. सारण झालेलं आहे. आता आपण कशाच्या पारीमध्ये भरतोय ते बघूया. सारण आपलं आता गार झालेलं आहे आणि तुम्ही बघताय की ते गार झाल्यानंतर बऱ्यापैकी कोरडं पण झालं. तर हे झालं तयार. पण आता ही जी पिठं आहेत म्हणजे आपण कव्हर करणार आहोत, तर हे जे आवरण आहे ते मला सांगा काय काय मिश्रण आहे? हे फक्त रवा घेतलेला आहे, बारीक रवा. बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच्यात 1 वाटी रव्याला 2 चमचे पातळ तूप करून घालायचं. अच्छा. पातळ करायचं, अगदी गरम पाहिजे असंही नाही. आणि दूध पाणी मिक्स करून त्यांनी ते घट्ट भिजवून ठेवायचं आणि हे 2-3 तास तरी भिजलं पाहिजे. अच्छा. मग तसा हा भिजलेला रवा आहे. प्रत्येक भिजल्यानंतरही हा 2-3 तासांनी परत मिक्सर मध्ये असे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे, कारण आता इतका सॉफ्ट झालेला आहे. आणि मिक्सर मध्ये परत अर्धा चमचा तूप घालून फिरवायचं, ऑन ऑफ करायचं. जस्ट एकच्या स्पीडवर सॉफ्ट होतं. आता आपण ह्या प्रत्येक पोळीचे 3-3 लाटणार आहोत पोळ्या. अशा 9 पदरी म्हणजे आपला कानवला तयार होणार आहे. आणि मध्ये आपण साठा लावणार त्याच्यामुळे ते पदर खूप छान सुटणार त्याला. 9 पातळ एकदम थिन करायला लागते ना? 9 तुम्ही घेणार म्हटल्यावर 9. मग 9 पोळ्या आपण करायच्या. जसं हे 3 रंग आम्ही घेतलेत. ही पोळी आता तुम्हाला काकू दाखवते, नेहमीची आपली फुलके करतो तशी ती पोळी आहे, पण अगदी पातळ. पोळपाट दिसला पाहिजे तरच ते ना तर अगदी जाडसर असा रोल तयार होईल. त्यामुळे ती काळजी नक्की घ्या. कॉर्नफ्लोअर लावूनच लाटायचंय. अशा पद्धतीनं 9 आपण पोळ्या करून घेऊया, म्हणजे मग त्याला साठं लावून आपल्याला कानवला करता येईल. आता आपण हे जे साठं बनवलंय, तुम्ही कॉर्नफ्लॉवरचं बनवलंय, तुपाचं बनवलंय? तूप आणि कॉर्नफ्लोअर दोन्ही ना? तूप फेसून घ्यायचं, कॉर्नफ्लोअर घालून फेसायचं. तर तशा पद्धतीनं हे साठं आपल्याला मिळालेलं आहे. तुम्ही बघताय क्रीमी कम्प्लीट ते तयार होतं. तर ते आता लावून घेऊ. कानवला करताना तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे, तरच ते पदर सुटत जातात. सगळीकडे स्किलचं काम आहे. हलक्या हाताने. आता आपण ह्याच्यावर निळ्या रंगाच्या 3, पांढऱ्या रंगाच्या 3 आणि गुलाबी रंगाच्या 3 अशा पोळ्या एक आणि थोड्या पुढे पुढे ठेवत जाणार. अच्छा. म्हणजे 3 रंगांच्या पोळ्या, म्हणजे प्रत्येक पोळी जरा पुढे पुढे आली पाहिजे, म्हणजे अजून पदर सुटतात.
म्हणजे ही पण टीप लक्षात ठेवा. तर ही आधीची एक पोळी आहे. तुम्हाला माहिती आहे आपण ठेवताना थोडंसं कॉर्नफ्लॉवर ठेवलंय खाली, जेणेकरून ते चिकटणार नाही उचलताना. टाकू पुढे ना, थोडीशी पुढे. ठीक आहे, एवढी रेप बस. आता परत ह्याला साठं लावायचं. असं 9 पोळ्या आपण करतोय, तर प्रत्येक पोळीला साठं लावत लावत आम्ही या 9 पोळ्या तयार करून घेतो. 9 आपण पोळ्या केलेल्या आहेत आणि त्याला साठं लावून घेतलेलं आहे. एकावर एक ठेवून तुम्ही बघितलं प्रत्येक पोळीला आपण थोडंसं पुढे ठेवलंय. कोणी सांगितलं त्याप्रमाणे, म्हणजे मग अजून जास्ती पदर सुटतील त्याला. तर आता काय करायचं, आता आपण रोल करणार आहे ह्याचा. कुंडळी करत करत करत, आणि मग नेहमी आपण कानवले करतो तसं परत कट करून पुऱ्या करायच्या. परत मध्ये कट करणार. असे फुलतील मस्त पदर, पण ते सांभाळून पण ठेवायला लागत असतील ना. बाप रे. आता आपण सुरीमध्ये कापून घेऊया. अति नाजूक काम असतं कानवले म्हणजे. वाव. हे बघा किती पदर आलेत बघ. मस्त, फारच सुंदर. आता आपण हे परत कट करणार. तुम्ही बघताय हे सगळे अत्यंत सुंदर दिसतंय हे. आणि जेव्हा हे तळलं जाईल लाटी करून, तेव्हा हे सगळे कलर्स जे आहेत ते असे एकावर एक येतील, प्रॉमिनंट. आपण लाटून घेऊया आता. हे परत आपण मध्ये कापून घेतले असे आडवे. सो आणि ठेवते ना काकू, लाटताना आता ही कापलेली बाजू वरती ठेवायची. कापलेली बाजू वर. कमी दे. आत्ताच कसलं दिसतंय हे. थोडं स्क्वेअरिश लाटलं गेलं तरी काय बिघडत नाहीये. हा, आपल्याकडे जर आपण होळी साजरी करत असू, रंगपंचमी, तर रंगपंचमीच्या दिवशी सकाळी जेव्हा सगळी गँग येते, तेव्हा हे असं काहीतरी त्यांना जर करून दिलं, खुश होतील ना सगळे. एकदम एकदम मस्त. खाण्यातही रंग येतील ना. बरं, आता आपण ही लाटलेली बाजू आहे ही परत खाली करणार आहोत, कारण ती आपल्याला वरच्या बाजूला आणायची, म्हणजे तळताना ती बाजू वर आली पाहिजे असं. आणि आता आपण हे भरून घेऊ. सारण छान कोरडं झालंय. सारण सॉफ्ट राहिलं ना तर मग ते मऊ पडतात. बरोबर, आतनं लगेच ते लुसलुशीत होत असतील. जी बाजू आपण लाटली ती बाहेर घेतलेली आहे आणि ही बाजू आत आहे, म्हणजे ते बाहेरनं पदर येतील सगळे. आता हे दूध पाण्याने थोडस चिकटवायला ना. बऱ्यापैकी नाजूक काम आहे सगळं. ओलसर वाटलं तर थोडस बोट कॉर्नफ्लोर मध्ये असं आपण भरून घेऊया कानवले, म्हणजे आता तळायचे. हा, तळायचे. तुपात तळणार का कशात? तुपात ना. गोड पदार्थ तुपातच. मग तुपामध्ये छान खरपूस तळून घेऊया. तयार झालेले आहेत कानवले. तूप तापलेलं आहे मेन, छान मंद आचेवरती करायला लागतात ना ते. आणि तूप उडवून उडवून तळायचे. हा, फुलायला ते. फुलायला. हा, जे कानवल्याचे पदर आहेत तर ते फुलले पाहिजेत, तर त्याच्यामुळे ते अगदी मंद आचेवरती छान फुलवून घ्यायचे. तर हे असे करून घेऊया आणि तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाहीये, घेऊन घ्या. मोतीचूर कान्होले बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मोहन आणि खायचा रंग घालून भिजवलेला रवा, मोतीचूर लाडू, खवा, पिठी साखर, साजूक तूप, दूध आणि पाण्याचं मिश्रण, वेलची पूड आणि तूप आणि कॉर्नफ्लोर एकत्र परतून फेटलेलं साठं. कृती: प्रथम 1 वाटी रव्यामध्ये 2 चमचे गरम तूप, खायचा रंग आणि दूध आणि पाण्याचं मिश्रण घालून पीठ भिजवावं. कढईमध्ये तूप सुटेपर्यंत खवा भाजून घ्यावा. त्यामध्ये पिठी साखर एकजीव करून घ्यावी. त्यामध्ये मोतीचूर लाडवांचा चुरा आणि वेलची पूड घालून सारण तयार करावं. प्रत्येक रंगाच्या लाटीच्या पोळ्या लाटून घ्याव्यात. लाटलेल्या पोळ्यांना साठ लावून त्या एकावर एक लावून त्याचा रोल करावा आणि तो मधून कापून घ्यावा. तयार लाटीच्या पुऱ्या लाटून त्यामध्ये सारण भरावं
आणि कडाकातून कान्हुले तयार करावेत. मोतीचूर कान्हुले खरपूस तळून घ्यावेत. आम्ही